विस्ताराने पाहायची सुरुवातीची बातमी महत्त्वाची आहे। सिद्धेश्वर कारखान्याबाहेर साखरेसाठी सभासद शेतकऱ्यांची गर्दी झाली आहे। साखरेच्या दरात वाढ झाल्याने खरेदीसाठी कारखान्याबाहेर शेतकऱ्यांची ही गर्दी आहे। कारखान्याच्या एका सभासद शेतकऱ्याला 50 किलो साखर देण्यात येते। साखरेचे दर वाढलेत आणि त्यामुळे काही काळ साखर वाटप बंद ठेवण्यात आलं होतं। साखर वाटप पुन्हा एकदा सुरू झालंय, त्यामुळे त्या शेतकऱ्यांची या ठिकाणी गर्दी झाल्याची दृश्य आपण पाहतोय। सिद्धेश्वर कारखान्याबाहेर सभासद शेतकरी जमलेले आहेत। 27 रुपये किलोने साखर खरेदीसाठी या ठिकाणी मोठी गर्दी झाली आहे। कारखान्याच्या एका सभासद शेतकऱ्याला 50 किलो साखर सध्या देण्यात येते। साखरेचे दर वाढले आणि त्यामुळे काही काळ साखर वाटप बंद ठेवण्यात आलं होतं। मात्र आता पुन्हा एकदा साखर वाटप सुरू झाल्यानं शेतकरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एकवटलेले आहे। सिद्धेश्वर कारखान्याबाहेरची ही दृश्य आपण बघतोय, सभासद शेतकऱ्यांची गर्दी। जुने जाणते शेतकरी आहेत, किती वर्षापासून शेती करताय आणि गणित कसं आहे? 20 वर्षापासून करतो। पण मग गणित काय आहे या शेतीचं, साखरेचं? एकंदरीत लोकांना वाटतं लय साखरेचा पैसा होतो। साखरेचा पैसा कसं नाही, तसं होत नाही। अकराला एकरेला पडतात कमीत कमी 40 टन औषध। किती खर्च येते? कमीत कमी 40-45 हजार एकरेला खर्च येते। 40 मिळते त्यातनं उत्पन्न मिळते ते 40 टन झालं तर ते 3000 भाव धरलं तर लाख रुपये ना 1,20,000 रुपये मिळते। त्याच्यामध्ये फक्त खाताची लागवड आहे, ते त्याचीच लागवड तेवढं होते। आपलं काय पाणी सोडलं, हे लागलं, वीज बिल ते अलगच राहणार असं होते। आता याने कसं परवडते? तर आम्ही आपलं घरातलं माणसं 2-3 माणसं आम्ही काम करतो, त्याच्या पैशाचे उरत हे होत नाही, उरत नाही। पण मग आता साखरेचे दर 80 रुपयाच्या पुढे गेलेत प्रति किलो। पण मग आता तुम्हाला काय अपेक्षा आहे सरकारकडून की साखरेचे दर वाढले? 5 ते 6,000 रुपये भाव पाहिजे उसाला प्रति टन। कसं आपल्या वर्ष किती होतं, कसं आपलं एव्हरेज उसाचं कमी असते, त्याच्यासाठी कमीत कमी 5,000 ते 6,000 भाव द्यायला पाहिजे।